एव्हरीवन, वेलकम बॅक टू प्रीतीज युट्यूब चॅनल. सो तुम्ही विचार करत असाल मी अशी मस्त रेडी होऊन आज कुठे चाललीये. तर सुट्टी नव्हती मला. आमचा आज डबल पे असतो, पण माझा नवरा म्हटला घेवली सुट्टी. सो केला कॉल वगैरे. माझ्या टीम लीडरने कॉल वगैरे उचलला नाही. सो मी ट्रेनरला कॉल केला आणि तिला सांगितलं की नाही येत. ती म्हटली 4-5 हजारचा लॉस होईल. मी म्हटलं आता नवरा बोललाय म्हटल्यावर 4-5 हजारचा लॉस पण चालायचं. सो आता आम्ही चाललोय. सो हा तुम्हाला सांगेल कुठे चाललोय एक्झॅक्टली. बाबू ये इकडे ये. बाबू इकडे ये. बाबू इकडे ये. व्हिडिओ बनवणार ना. नाही नाही ये चल. बाबू नको बोलू. लवकर लवकर ये. कट करतो. ये. अरे ये चल. येडी का जरा. नाही नाही ये. मस्त केस वगैरे वरती. एकदम एकदम हा माझा नवरा आहे. त्यांना माहिती मी तुझा नवरा आहे. त्यांचा माझा नवरा आहे गाईस. सो प्लेसेस मी डिसाईड केलेत कुठे जायचे, पण ऍज युजल हे त्याला नाही आवडले. म्हणजे नेहमीच असं करतो हा. बघा, माझं कर्तव्य आहे की प्रत्येक गोष्ट बायकोला विचारून करणं, म्हणून मी विचारतो, पण तिचं ऐकत नाही. आणि मला खूप राग येतो ह्या गोष्टीचा. मी नेहमी त्याला बोलते आपण इथे जाऊया तिथे जाऊया तिथे जाऊया तिथे जाऊया, आणि हा बोलतो की ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. नंतरला हा मला कुठेतरी दुसरीकडेच घेऊन जातो. पण तू विचार कर, जर तू जर सांगितलेल्या स्पॉटवर गेलो आणि जर ते फसलं तेव्हा मला खूप जास्त ऐकवतो की म्हटलेला ना तुला तिकडे जावे, तिकडे नाही चांगले तरी पण तिकडेच गेली. म्हणून मग मी माझ्या पोलिसवर जाणार. ठीक आहे, आता मी एवढी मस्त रेडी झाली आणि हा मला कुठे घेऊन जाणार मला चांगली गॅरंटी आहे. चिकन थाली खायला. अरे चिकन पेक्षा चांगलं काय आहे का दुसरं? चिकन पेक्षा काही नाहीये, पण मला फोटो वगैरे पण काढायचे थाली पेक्षा चांगले. दुसरं काय चांगलं ते सांग. नाहीच आहे म्हणा, पण मला फोटो वगैरे पण काढायचे आहेत ना. एकदम ओव्हर ऍक्टिंग करून बाहेर गेला हा. सो चला आपण जाऊया, लेट्स गो. गाडी पंक्चर झालीये म्हणून हा काढायला आलाय. नीट धड काम नाही करता येत. हे जी सगळी कामं उलटी असतात आणि मला बोलतो की तुझी कामं बरोबर नाही. सो हा सराउंडिंग होता आणि हे फर्स्ट फ्लोअर वरती होतं, म्हणून मग आम्ही स्टेअर्सनी वरती गेलो. इथे आमच्या आहोंची एंट्री झालेली आहे. द हाऊस मध्ये आलोय आम्ही आणि हे खूपच मस्त आहे, खूप जास्त. ॲम्बियन्स बघून एकदम फ्रेश फील झालं. लाइटिंग, सेटअप सगळं खूप एस्थेटिक आणि कोझी वाटलं. परफेक्ट फॉर कपल लंच डेट, इव्हन फॉर फॅमिलीज. चालेल कुठे पण. इथे आम्ही 2 मॉकटेल ऑर्डर केले होते, ते आले होते. खूप वेट केल्याच्या नंतर फायनली फूड आमच्या टेबलवरती होतं आणि आम्ही सगळं काही ऑर्डर केलं होतं कारण की आम्हाला फोटोज काढायचे होते. चिकन, देन मुर्ग मसलम, परत मॉकटेल्स, गार्लिक नान. जस्ट वाव. थँक्यू. खूप मस्त आहे फूड इथलं. मग फायनली जेवण झाल्यावर नवरा गेला बिल पे करायला. सर्व्हिस पण चांगली होती आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स तर खूपच जास्त मस्त. मला खूप जास्त आवडलंय. सो आता खाऊन वगैरे झालोय आणि आता आम्ही चाललोय घरी. विचार करते की घरी जाऊया की बाहेरच फिरूया, पण जाऊ दे आज घरी जाऊन मूवी वगैरे बघते. घरी जाऊन मस्त मूवी लावू. हा मग तेच करूया.